शिवसेनेचो बंडखोर फुडारी एकनाथ शिंदेन काल सांजे 7:30 वरांचेर महाराष्ट्राचो मुख्यमंत्री म्हणून सोपूत घेतलो। महाराष्ट्रातले राजकीय चित्र बदलला। सोपूत सुवाळ्या उपरांत थोड्याच वेळान एकनाथ शिंदे परत गोंयांत येयलो। गोंयच्या भाजपाईंचेर शिवसेनेचो एकनाथ भारूड घालतलो काय कितें हें पळोवचें पडटलें। महाराष्ट्राचो मुख्यमंत्री म्हणून सोपूत घेतल्या उपरांत एकनाथ शिंदे गोंयांत परतलो, जंय बंडखोर आमदार ताका येवकार दिवपाक राविल्ले। आमदारांक ताच्या मतदारसंघातल्यो समस्या आनी दुर्दशेचेर चर्चा करपा खातीर आपूण परतून हांगा आयला। आमदार ज्या स्टार हॉटेलात कॅम्पिंग करताले त्या हॉटेलात पावतकच एकनाथ शिंदेन सांगले, आमदार आपल्या मतदारसंघात परत केन्ना येतले अशें विचारतकच मात जाप दिवपाचे ताणें न्हयकारले। आयकात। खरं म्हणजे हा विजय जो आहे हा माझ्याबरोबर हे 50 आमदार एका विश्वासाने त्यांनी एक जुटीचं दर्शन घडवलं, त्यातून हा विजय निर्माण झाला। हा विजय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांचा आहे, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या शिकवणीचा आहे। त्यामुळे आज महाराष्ट्रामध्ये एक इतिहास या आमच्या आमदारांनी घडवलेला आहे। मी या 50 आमदारांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांना खूप खूप धन्यवाद देतो आणि त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाने देखील आज त्यांच्याकडे बहुमत म्हणजे जवळपास 120, 115 ते 120 एवढं आमदारांचं संख्याबळ असताना माझ्यासारख्या बाळासाहेबांच्या सैनिकाला पाठिंबा दिला, मोठं मन दाखवलं आणि मुख्यमंत्री पदावर समर्थन केलं, त्याबद्दल या देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी साहेबांचं मी मनापासून आभार मानतो। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेबांचं अभिनंदन करतो आणि त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डाजी यांचंही मनापासून मी अभिनंदन करतो आणि खास करून राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस साहेबांना मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून या ठिकाणी शिवसैनिकाला या मुख्यमंत्री पदावर विराजमान होण्यासाठी समर्थन दिलं, पाठिंबा दिला आणि या राज्याला विकासाकडे नेण्यासाठी जो काही मार्ग दाखवला आहे त्याबद्दल मी सगळ्यांच्या मनापासून त्या ठिकाणी हेच तर याला वाचा फोडण्याचं कारण तेच आहे की ज्या मतदारसंघामध्ये अन्याय होत होता, ज्या मतदारसंघामध्ये जे काही निधीचा विषय होता, आणखी काही अडचणी होत्या, त्याचमुळे या 50 आमदारांनी सत्तेपासून दूर होण्याचं काम या ठिकाणी या 50 लोकांनी केलं। त्याच्यामध्ये मंत्री देखील होते माझ्यासकट। त्यामुळे हा एक ऐतिहासिक ही घटना आहे, कारण लोक सत्तेकडे जात असतात परंतु सत्तेतून बाहेर पडलेले 50 आमदार आहेत। त्यामुळे एक विचार घेऊन एक वैचारिक भूमिका आम्ही घेतलेली आहे आणि म्हणून ती महाराष्ट्रामध्ये आम्ही आज पुढे घेऊ। गोवा 365 खातीर श्यामचारी।